आणि पश्चिम आशियामध्ये आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मुंबईतल्या सर्वसामान्य कुटुंबियांना फटका बसतोय। घर खर्चासाठी आता महिलांना करावी लागते कसरत। अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे महिला त्रस्त झाल्यात। दादरच्या खेडगल्ली चाळीतून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। ताई, कसं बघता एकंदरीत ज्या पद्धतीने युद्धाच्या परिणाम आता महाराष्ट्रामध्ये उमटू लागले आहेत, एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढू लागलेत, परवडतंय का? कसं गॅसचे दर वाढलातच, परंतु दुसरेही तेल महागले आहेत। 250 रुपये गोड तेल झालं, खायचं तेल, तर आम्हाला कसं परवडेल? एका माणसाला 1 किलो तेल 10 दिवस जात नाही। पाण्यासारखं तेल वापरायचं कसं? बरं तेच नाही, धान्य गहू 50-60 रुपये किलो, ज्वारी 70 रुपये किलो, दळायला 10 रुपये। मग ते परवडलं पाहिजे ना गोरगरिबांना। बरं काय त्या गॅसवर आपण 4 भाकरी भाजून कोणाला तर द्यावे, तर ते पण परवडत नाही आपल्याला। काय करायचं ह्याच्यावर? हे सरकारने त्याच्यावर दखल घेतली पाहिजे ना, घेतच नाहीत। नक्कीच या दरवाढीचे परिणाम घरामध्ये कशा पद्धतीने पाहायला मिळत आहेत? घर खर्चामध्ये याचा काही फरक जाणवतोय का आपल्याला? घर खर्चामध्ये म्हणजे पगार वाढलेले नाहीयेत, पण किमती सगळ्या वाढत चाललेल्या आहेत। फक्त गॅस सिलेंडरच नाही, त्याच्यामुळे इतरही सगळ्यावर परिणाम होतोय आणि सगळ्याच गोष्टी एकंदर वाढलेल्या आहेत। आता गॅस नुसता पहिल्यांदा काय होतं, बुक केला गॅस, सकाळी बुक केला संध्याकाळी आम्हाला मिळायचा, पण आता परिस्थिती अशी आहे की आता गॅस येतातच आहेत मुळात कमी, तर त्याच्यामुळे गॅस मिळताना पण त्रास होतोय आणि काही धान्य वगैरे ह्याच्यामुळे घ्यायला गेलं तर तेही खूप महाग झालेलं आहे। साध्या साध्या गोष्टींसाठी हे होते। साधं तुम्ही म्हणजे आपण जरी बसला जायला गेले तरी काल मी असं ऐकलं की बस सुद्धा सीएनजी नाहीये म्हणून कमी सोडले, टॅक्सी सुद्धा सीएनजी भरत नाही म्हणून कमी सोड, म्हणजे सगळ्याच गोष्टी हा प्रॉब्लेम व्हायला लागलेत। मग सगळेच पैसे वाढणार आहेत, पण याच्याप्रमाणे पगार वाढणार आहेत का? सरकार सांगतंय की कोणती ते हे कमी नाहीये, पण ही खरंच कमी नाहीये का हा फक्त एक म्हणजे बबल असा हे केलेला आहे? याच्यामध्ये हे सर्वसामान्यांना कळत नाहीये। ज्या पद्धतीने एलपीजी गॅसचे दर वाढले आहेत, त्याचबरोबर त्याचा पुरवठा सुद्धा कमी झाला आहे, यामुळे एक सर्वसामान्यांच्या घरावरती सुद्धा अशा पद्धतीने यामुळे परिणाम होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।